श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतये नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। ज्यांच्या मुखाकडे एक क्षणही पाहिले असता अनंत जन्माच्या दुःखांचा नाश होतो, त्या साईंचे अतिशय आनंद उत्पन्न करणारे श्रीमुख धन्य होऊन त्या साईंची कृपादृष्टीने पाहिले तर केलेल्या कर्माची बंधने तात्काळ सुटतात आणि भक्तजनांना आत्मानंदाचा अनुग्रह एकही क्षण न लागता प्राप्त होतो। त्यांच्या कृपादृष्टीपुढे कर्म व अकर्म यांची गुंतागुंत सुटते। त्यांच्या कृपारूपी सूर्याचा प्रकाश पडला म्हणजे संसाररूपी काजवा निस्तेज होऊन लपून बसतो। गंगा नदी साऱ्या जगाची पापे धुते, म्हणून ती स्वतः मळते आणि साचलेला आपला मळ घालवण्यासाठी साधूंच्या चरणधुळीची इच्छा करते। साधूंचे पाय आपल्या किनाऱ्याला कधी लागतील, ते आपल्या पाण्यात स्नानासाठी कधी येतील याची ती वाट पाहत असते, कारण त्याशिवाय आपल्याजवळ साठलेल्या पापांची घाण निरसायला दुसरा कोणता मार्गच नाही हे ती पक्की जाणत असते। अशा साधूंचे मुकुटमणी श्री साई समर्थ यांचे या कथेतील हे बोल आहे। हे लक्षात ठेवून भाविक सज्जनांनी अति आदरपूर्वक ही पावन कथा ऐकावी। पहा, सगळ्या डोळ्यांच्या मागची पाहण्याची शक्ती, सगळ्या कानाच्या मागची ऐकण्याची शक्ती श्री साई स्वतः आहे। त्यांनीच माझ्या हृदयात शिरून ही गोष्ट मला सांगितली। साई स्वतः सकल संतांचे मुकुटमणी आहेत। या कथेची नवलाई ऐकल्यावर श्रोते देहभान विसरतील आणि त्यांच्या हृदयात प्रेमाचे अष्टभाव दाटून येतील। साईच्या मुखातून निघालेल्या या कथेच्या अभिप्रायावर लक्ष ठेवले आणि तात्पर्यावर दृष्टी ठेवली तर श्रोत्यांना कृतकृत्यता लाभेल। तरी श्रोत्यांनी माझी विनंती ऐकावी की जरी मी या कथेला वक्ता असलो तरी मीही तुमच्यासारखाच यातील तात्पर्य न घेतलेला कोरडा मनुष्य आहे। साईबाबांचे भक्तांवरचे प्रेम आठवून मन आपला चिंता करण्याचा स्वभाव विसरून जाते आणि संसारातील काळजी व कष्ट यांनी त्रासलेल्या जीवाला शांती मिळते। यापेक्षा अधिक श्रेष्ठ लाभ तो कोणता? पूर्वीच्या कथेचे अनुसंधान श्रोत्यांनी सावधान चित्ताने ऐकावे। कथा न अडखळता ऐकली म्हणजे जीवाला समाधान होईल। गेल्या अध्यायाच्या शेवटी श्रोत्यांनी शेळ्यांची कथा ऐकली। त्यांच्या पूर्वजन्माची आठवण झाल्याने बाबांचे त्यांच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न झाले। तशीच आता द्रव्यलोभाची परमअवस्था अधपाताकडे कशी घेऊन जाते तीही कथा लक्ष देऊन ऐकावी। साईच कृपादृष्टी ठेवून लागोपाठ कथा सुचवतात आणि त्या ऐकण्यात खंड पडू न देता सुख व संतोष वाढवतात। साई समर्थ स्वतःच कथा आहेत आणि ती सांगणारे मुखही त्यांचेच आहे। तेथे हेमाड हा उगीचच नुसता टोपण नावाचा आहे। साई कथारूपी महासागराच्या काठी बसलो असताना आम्हाला कथांसाठी खटपट कशाला हवी? कल्पवृक्षाच्या तळाशी बसले असताना जी इच्छा उद्भवेल ती लगेच पूर्ण होत असते। सूर्याच्या घरी दिव्याची कोण बरे चिंता करील? ज्याला सतत अमृत पिण्यास मिळत असते त्याला विष पिण्याची लहर येईल का? साईसारखा सदैव आमचा पाठीरागा असताना कथारूपी अमृताची आम्हाला काय कमतरता? मनसोक्त आणि अति आनंदाने त्यांची गोडी चाखा। कर्माचा सिद्धांत समजण्यास फार कठीण असतो, कोणालाही तो नीट समजत नसतो। मोठमोठे उत्तम ज्ञानी लोक फसतात, परंतु अडाणी भाबडे भोळे तो पार करून जातात। तसाच ईश्वराचा नियम मोडण्याला फार कठीण असतो, त्यांचे उल्लंघन कोण करू शकेल? म्हणून नेहमी आपले लोकरीतीतील कर्तव्य पाळावे आणि त्यासाठी सर्व कर्म करीत जावे, नाहीतर अत्यंत शास्त्रविरुद्ध आचरण घडेल। मरण पावल्यावर जसे ज्याचे कर्म असेल तसा त्याला जन्म मिळतो। यथा कर्म यथा श्रुतम, म्हणजे जसे कर्म असेल जसे ज्ञान असेल प्रमाणे काही मनुष्यांच्या किंवा नराच्या रेतबीजात मिसळून स्त्रीच्या किंवा मादीच्या योनिमार्गात प्रवेश करतात, तर काही स्थावर भावाला प्राप्त होतात। यथा प्रज्ञम ही संभवः, म्हणजे जशी ज्याची बुद्धी असेल किंवा विचार असतील तसा त्याला पुढील जन्म मिळतो। या श्रुतीचा अर्थ कोणाला ठाऊक नाही, म्हणून जीवाला आवडेल तसा त्याने पुन्हा जन्म घ्यावा। पुन्हा शरीर धारण करण्यासाठी उत्सुक असलेल्या अज्ञानी मूर्ख लोकांनी लक्षात ठेवावे की जशी ज्याची कमाई असते तसे शरीर त्याला प्राप्त होत असते। म्हणून शरीर मरून पडण्याआधी आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी प्राप्त झालेली मनुष्य जन्माची अमोल संधी जो फुकट घालवित नाही तोच खरा शहाणा होय। तो संसार बंधनातून मुक्त होतो आणि इतर सर्व संसाराच्या रहाटगाडग्यात पडतात आणि शरीर धारण करणे त्यांना कधीही चुकत नाही।
आता या कथेची नवलाई अशी की ती ऐकून दृष्ट वृत्तीचा अंतर्भाव असलेल्या मी देह आहे या भावनेची आठवण पुसली जाऊन सात्विक अष्टभाव जागृत होतील. पदरील अलोट संपत्ती असून जो स्वभावाने कंजूस असेल त्याच्या आयुष्याचा धिक्कार असो. मरेपर्यंत तो व्यर्थ परिश्रमच अनुभवत असतो. त्याहूनही अंगात वैरवृत्तीचा संचार केव्हाही बरा नव्हे. त्यापासून माणसाने स्वतःला आवरावे, कारण तो आपल्या आयुष्याचा सत्यानाश करीत असतो. परस्पर वैराचा परिणाम म्हणजे या जन्मी चांगल्या योनीत जन्म झाला असूनही पुढचा जन्म नीच योनीत होतो. ऋण वैर व हत्या यांचा स्वाभाविक गुणच असा आहे की ते फिटेपर्यंत पुनर्जन्माची परंपरा चालूच राहते. या अर्थाची साईच्या तोंडची परमपावन अमृतवाणी श्रोत्यांसाठी मी सादर करतो. त्यांना ती ऐकण्यासाठी सावधान व्हावी. ती कथा मी जशी ऐकली, जशी माझ्या आठवणीत आली, जशी साई माऊली बोलली तशीच व त्याच शब्दात मी कथन करतो. साई स्वतः चरित्र करते आहेत आणि कथेचा प्रपंच लिहून घेत आहे. हे माड केवळ निमित्त मात्र आहे. त्याचा सूत्रधार तो साईच आहे. एकदा सकाळच्या प्रहरी 8 वाजण्याच्या वेळी रोजची न्याहारी करून मी बाहेर फिरायला निघालो. वाटेने जाता जाता थकलो म्हणून एका नदीकाठी पोचल्यावर पाय धुतले आणि स्नान केले. त्यामुळे मनाला फार समाधान वाटले. नदी तरी केवढी होती? या राहत्याच्या नदी एवढी होती. दोन्ही काठांवर पाणी गच्च भरलेले होते आणि त्यांना लागूनच लवाळ्याची झाडे होती. त्यातूनच एक पायी जाण्याची वाट होती आणि स्पष्ट दिसणारा एक गाडीचा रस्ताही होता. तसेच काठावर काही घनदाट वृक्ष असून त्यांची उत्तम सावलीही पडलेली होती. मंद मंद वारा वाहत होता, त्यामुळे मनाला फार आनंद वाटत होता. घनदाट झाडी पाहून मी त्याच्या सावलीत मनमोकळेपणे जाऊन बसलो. पण चिलीम भरण्यासाठी छापी भिजवण्यासाठी मी नदीवर गेलो असताना डराव डराव असा शब्द ऐकला. मला तो बेडकाचा आवाज वाटला, पण त्यात आश्चर्य कसले? जेथे पाणी तेथे बेडूक असणे साहजिकच होते. छापी विझवून मी परत आलो आणि हातात चकमक घेतली आणि गारगोटीवर ठिणगी पाडून चिलीम पेटून तयार केली. तोच एक वाटसरू येऊन नमस्कार करून माझ्यापाशी बसला. माझ्याकडून नम्रपणे चिलीम हातात घेऊन लई लांब झुकलात असे बोलून तो पुढे म्हणाला, येथून मशीद फार लांब आहे. तेथे जाईपर्यंत ऊन होईल. पलीकडे माझे घर आहे. चिलीम पिऊन तेथे जाऊया. थोडीशी भाकर खा, क्षणभर आराम करा आणि मग ऊन खाली आल्यावर आपण खुशाल माघारी परतून जावे. मीही बरोबर येईन. असे भाषण झाल्यावर वाटसरूने चिलमीचा एक झुरका मारून ती मला ओढायला दिली. तिकडे तो बेडूक आर्त स्वराने मोठ्या आवाजात ओरड करू लागला. ते ऐकून त्या वाटसरूने हा कोण बरे ओरडतो म्हणून चौकशी केली. त्यावर मी म्हणालो, नदीकाठी बेडूक संकटात पडला आहे. त्याचे कर्म त्याच्या पाठी लागले आहे. ती गोष्ट तुला सांगतो, ऐक. पूर्वजन्मी जसे करावे तसे या जन्मी भरावे. केलेल्या कर्माचे फळ भोगायला तयार व्हावे. आता रडून काय उपयोग? मग हे ऐकून चिलीम माझ्या हातात देऊन तो वाटसरू तेथून निघाला. तो म्हणाला, मी जरा पाहून येतो. खरोखर तो बेडूकच आहे की आणखी कोणी प्राणी आहे? त्याला काय दुःख आहे पाहून मनाची खात्री तरी करून घेऊया. त्याची इच्छा पाहून मी म्हणालो, जा पाहून ये. एका मोठ्या सापाच्या तोंडी पडून तो बेडूक ओरडत आहे. दोघेही महा हरामखोर आहेत. दोघांची पूर्वजन्माची कर्म राक्षसी आणि बापे भयंकर होती. त्यांची फळे भोगाला त्यांना हे दुसरे शरीर लाभले आहे. असे बोलणे चालले असताना तो वाटसरू त्या जागेवर गेला आणि प्रत्यक्ष प्रकार पाहून परत आला. तो म्हणाला, तुम्ही सांगितलेली गोष्ट अगदी खरी आहे. काळासारख्या त्या सापाचा जबडा मोठा विशाल आहे. तो बेडूकही मोठा भयंकर आहे. परंतु तो त्या सापाचा फरार झाला आहे. त्याची सापाच्या तोंडात आहुती पडली आहे आणि तो अर्धघडीचा सोबती आहे. कर्माची गती किती विचित्र आहे बरे. त्या बेडकाला तो साप आता एका क्षणात खलास करेल. तेव्हा मी त्याला म्हणालो, तो काय त्याला खलास करतो? त्याचा बाप मी येथे आहे ना. मग मी येथे कशाला पाहिजे? आपले स्थान सोडून जो येथे येऊन बसतो तो काय त्या सापाला तो बेडूक खाऊन देईल? पहा मी त्याला सोडवितो कसा ते. त्यांची लढाई सोडवल्यावर आपण आपल्या घरी जाऊ. चल एकदा चिलीम भर, मग पाहू साप काय करतो ते. हे ऐकून वाटसरूने चिलीम लगेच तयार केली. मीही ती ओढायला हातात घेतली आणि 2 झुरके मारले. मग वाटसरूला बरोबर घेऊन लव्हाळ्यामधून त्या ठरलेल्या जागी जाऊन पोचलो. त्या सापाला पुन्हा पाहून तो वाटसरू घाबरून गेला आणि केवढे धूड म्हणून मला भीतीने आवरून म्हणाला, नका हो, पुढे जाऊ नका. तो साप आपल्याकडे येईल. पळू म्हणता ही जागा फार अडचणीची आहे. नका हो, तिकडे जाऊ नका. असो, अशा प्रकारे दृश्य पाहून त्या वाटसरूच्या जीवाला भीती वाटली
आणि मग त्या दोघांच्या वैरवृत्तीसंबंधी जो मी उपदेश केला तो ऐका. अरे बाबा वीरभद्रा, अजून तुझ्या वैऱ्याला बसाप्पाला बेडकाच्या जन्माला आला तरी पश्चाताप झाली नाही का? तूही सापाच्या योनीत जन्मलास तरी देखील अजून हाडवैर धरून आहेस का? आता तरी लाज धरून वैर टाकून जरा स्वस्थ बैस की. माझ्या तोंडून हे शब्द बाहेर पडले नाही तोच बेडकाला सोडून साप पळाला आणि लगेच खोल पाण्यात शिरून अदृश्य झाला. मृत्यूच्या मुखातून सुटलेला बेडूकही टणकन उडी मारून गेला आणि तोही झाडीत जाऊन लपला. वाटसरूला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, हे काही मला कळत नाही. तोंडचा शब्द बाहेर काय पडला आणि सापाने बेडूक कसा सोडला व सापही तो कसा अदृश्य झाला? यापैकी वीरभद्राप्पा कोण, तसाच यातील बसाप्पा कोण? त्यांच्या वैराचे कारण काय? कृपा करून मला सर्व सांगा. त्यावर मी म्हणालो, बरे आधी आपण झाडाखाली जाऊया, चिली मोडूया, मग मी तुझी जिज्ञासा पुरी करीन आणि आपल्या ठिकाणी परत जाईन. असे बोलून आम्ही दोघे झाडाखाली आलो. दाट सावली पडली होती आणि गार वाऱ्याची झुळूकही चालली होती. पुन्हा चिलीम पेटवली. वाटसरूने आधी ओढली, मग माझ्या हातात दिली आणि ओढता ओढता वाटसरूला ती सुरेख कथा मी सांगितली. पहा, माझ्या जागेपासून कोस 2 किंवा 3 इतकेच दूर एक जुने प्रसिद्ध पवित्र स्थान होते. तेथे कधी काळचे महादेवाचे एक मोडके देऊळ होते, ज्याचा जीर्णोद्धार करण्याचे सर्वांच्या मनात आले. त्यासाठी मोठी वर्गणी गोळा केली. बरीच रक्कम जमा झाली आणि पूजा अर्चेची व्यवस्था ठरवून सर्व आराखडा तयार केला. तेथील एका मोठ्या धनिकाला व्यवस्थापक नेमले. त्याच्या हातात सर्व पैसा दिला आणि सर्व निर्णय घेण्याचा अधिकार त्याच्याकडे सोपवला. त्यानेच वेगवेगळी जमा खर्चाची नोंद ठेवावी, त्यात आपली स्वतःची रोख वर्गणी जमा करावी आणि हे कार्य बिनचूक प्रामाणिकपणे त्याने करावे असे ठरले. परंतु तो मूळचाच मोठा कंजूस स्वभावाचा होता. आपल्याला काही नुकसान होऊ नये म्हणून अशा धोरणाने तो ते काम चालवित होता, परंतु ते पुरे होत नव्हते. साधी रक्कम खर्च केली तरी अर्धी मुर्देच काम झाले. धनिक आपल्या पदरचा एक पैसाही खर्च करेना, आपल्या जवळची एक पै सुद्धा सोडेना. तो जरी मोठा सावकार होता तरी जणू काय कृपणपणाचा मूर्तिमंत अवतारच होता. नुसता गोड गोड बोलत असे आणि कामाला आकार देत नव्हता. पुढे त्याच्या घरी पैसे जमणारी सगळी मंडळी जमली आणि म्हणाली, तुझी ही सावकारी काय कामाची? तू हातभार लावण्यासाठी या महादेवाचा जीर्णोद्धार कसा पार पडेल याचा काही विचार तर कर. लोकांची मनधरणी करून आणखी पुन्हा वर्गणी आम्ही मिळवतो आणि तीही तुझ्याकडे पाठवून देतो. एकदाचे हे काम ठिकाणी लाव. पुढे आणखी पैसा जमला, उत्तम प्रकारे हाती आला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. तो धनिक स्वस्तच बसला. असेच काही दिवस गेले आणि देवाजीच्या मनाला काही करावेसे वाटले. याच धनिकाच्या पत्नीला दृष्टांत झाला. तू तरी उठ, जागी हो, त्या देवळाचा घुमट बांध. तू जो खर्च करशील त्याच्या 100 पटीने तो शंकर तुला देईल. दुसऱ्या दिवशी तो दृष्टांत तिने आपल्या पतीच्या कानी सविस्तरपणे घातला. परंतु एक पै सुद्धा खर्च करताना ज्याला प्राण गेल्यासारखे वाटत असे त्याला तो दृष्टांत त्रासदायक वाटला. रात्रंदिवस सतत पैसा जमवावा याशिवाय ज्याच्या मनाला दुसरा काही विचार नाही, या स्वप्नातील द्रव्य खर्च करण्याचा विचार कसा पटेल? त्याने पत्नीला सांगितले की मी या दृष्टांताला मानित नाही, त्यावर माझा मुळीच विश्वास नाही आणि तिची थट्टा करण्यास त्याने सुरुवात केली. ज्याची अशी मनाची वृत्ती असते तशी त्याला जगाची स्थिती वाटत असते. स्वतः लबाड असला म्हणजे इतरही त्याला तसेच दिसतात. तो म्हणाला, देवाच्या मनात माझाच पैसा काढून घ्यायचा होता तर मी काय तुझ्यापासून दूर होतो? तुझ्या स्वप्नी तो का गेला? तुलाच का तो दृष्टांत झाला? देवाने मला तो का नाही दिला? म्हणून त्याच्यावर विश्वास बसत नाही आणि त्याचा अभिप्राय मला कळत नाही. हे स्वप्नच खोटे असावे असे मला वाटते, किंवा आम्हा नवरा बायकोत भांडण उत्पन्न व्हावे म्हणून हा देवाचा प्रयत्न असेल, असेच लक्षण मला दिसते. देवळाच्या जीर्णोद्धाराच्या कामी माझे सहाय्य कमी आहे का? आम्ही भरलेली थैली महिन्याला रिकामी होत असते. सारी रक्कम लोक आणतात हे वरवर दिसते खरे, परंतु जमा खर्चाची ही व्यापार धंद्याची पद्धत मला फार नुकसानकारक आहे. लोकांनाही हे समजत नाही, ते तुला कसे बरे करावे? तेव्हा तुझा हा दृष्टांत खरा मानता येतच नाही. तो खरा मानला तर फसवणूक होईल. झोपमोड झाल्यावर दृष्टांत होतो, तो काय कोणी खरा मानतात का? धनिकाने असा दृष्टांत ठरविला. तो ऐकून ती बाई गप्प बसली. पतीपुढे तिला काही बोलता येईना. लोक पैसा जमीत होते तरी ते खुशीने क्वचितच देत होते. प्रेमाशिवाय भिडेला बळी पडून कुणाच्या आग्रहामुळे किंवा अडचणीत आल्यामुळे जे दिले जाते ते देवाला आवडत नसते. जसा जसा पैसा जमत होता तसे तसे काम होत होते. पैसा थांबला की कामही थांबत असे. हे काम चेंगटपणाने चालले.
धनिक पडला कंजूस, आपल्या पिशवीतील एकही पैसा तो काढेना. मग त्याच्या पत्नीला पुन्हा दृष्टांत कसा झाला तो ऐका. देवळासाठी पैसा देण्याचा पतीला आग्रह करू नकोस. तुझा भाव तेवढा देवाला पुरेल. तुझ्या इच्छेस येईल तितके तू दे. मनोभावाने दिलेला स्वतःच्या मालकीचा एक पैसा देखील लाखो मोलाचा असतो. पतीचा विचार घेऊन तू तो दे. उगीच फुकट त्रास करून घेऊ नकोस. आपल्या मनात येईल तितके आपण द्यावे. स्वतःच्या मालकीचे थोडे सुद्धा असे नका ते देवाला अर्पण कर. येथे केवळ श्रद्धायुक्त भक्ती कारण असली पाहिजे. ती तुझी आहे हे जाणून काहीतरी दे म्हणून देव तुला आग्रह करीत आहे. तरी जे थोडेफार धन असेल ते देऊन तू निश्चिंत होऊन देस. श्रद्धेशिवाय देणे योग्य नव्हे. देवाला ते बिलकुल आवडत नसते. श्रद्धेशिवाय जो देईल त्याचे देणे सर्व मातीमोल असते. शेवटी ते मुळासकट निष्फळ होते. याचा अनुभव माणसाला तात्काळ येतो. असो, हा दृष्टांत ऐकून तिने मनात निश्चय केला की माहेरून लग्नात मिळालेले दागिने विकून देवाचे हे मागणे पुरे करावे. मग तिने तो निश्चय पतीला कळविला. पतीने तो ऐकून घेतला आणि मनात दुःखी झाला. जेथे लोभ असेल तेथे शहाणपणाचा विचार कुठला असणार आणि देवधर्म करण्याची वर्तणूक कोठून असणार. तो मनात म्हणाला, केवढा हा मूर्खपणाचा हिचा विचार. खरोखर हिचे मन गोंधळून गेलेले आहे. मला वाटते हिच्या सर्व दागिन्यांचा अंदाज करून त्याची किंमत 1000 रुपये ठरवावी आणि जमीन तिच्या नावावर चढवावी. मग त्याचे ते दागिने स्वतःच विकत घेतले आणि पैशाऐवजी आपणाजवळ घाण असलेली कोणाची खाऱ्या पाण्याची रेताळ जमीन तिला देऊन टाकली. ती जमीन सुद्धा ओसाड पडकी होती. पावसाळ्यातही त्यात काही पिकत नसेल. धनिक पत्नीला म्हणाला की ही जमीन शंकराला देऊन टाक. 1000 रुपयांची ही जमीन देवाला दान केल्याने दृष्टांतात म्हटल्याप्रमाणे देव प्रसन्न होईल आणि तू ऋणातून मुक्त होशील. पतीच्या या बोलण्याकडे विश्वास ठेवून त्या कंजूषाच्या पत्नीने ती जमीन प्रेमभावाने शंकर प्रसन्न व्हावा म्हणून अर्पण केली. वस्तुस्थिती पाहिली तर 200 रुपयाच्या कर्जाकरता ती जमीन त्या धनिकाकडे गहाण ठेवलेली होती. त्या जमिनीवर डुबकी नावाच्या मूळ मालकिणीची सत्ता होती. पैशाच्या अडचणीपायी तिने ती धनिकाजवळ गहाण ठेवली होती. परंतु धनिक पडला महालोभी. शंकराला सुद्धा ठकविताना त्याला भीती वाटत नव्हती. स्वतःच्या पत्नीचेही धन दाबून बसला. लबाडीने द्रव्य कमवण्यातच त्याला सुख वाटत असे. ही इंद्रिय सुखाची इच्छा फार वाईट असते. अशा विषयभोग लंपटाचा ती नाश करते. माणसाने जिवंत राहण्याची इच्छा असेल तर या विषयभोगाच्या बंधनात गुंतू नये. ऐकण्याच्या प्रबळ इच्छेमुळे हरिण, डोक्यावर सुंदर मणी धारण केल्यामुळे नाग व प्रकाशाकडे पाहण्याच्या आवडीमुळे पतंग मरण पावतात. अशी विषयांची आसक्ती हानिकारक असते. विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी या विषयांविषयी आसक्ती उत्पन्न होते. त्या आसक्तीपासून म्हणजे तिला प्रतिबंध झाला असा क्रोध उत्पन्न होतो. क्रोधापासून डोक्यात विचाराचा गोंधळ आणि विचाराच्या गोंधळापासून स्मृतिभ्रंश आणि स्मृतिभ्रंशांपासून बुद्धिनाश आणि बुद्धिनाशापासून सर्वस्वाचा नाश होतो. ऐहिक वस्तूचा उपभोग घेण्यासाठी द्रव्याची जरुरी असते आणि ते मिळवण्याचा प्रयत्न करीत असताना इंद्रिय सुखांची आसक्ती वाढते, जी आवरणे मग ते अशक्य होऊन बसते. खात्रीने नुकसानकारक जी जमीन ज्यात प्रयत्न करूनही काही पिकत नाही ती म्हणे करा देवाला अर्पण. असल्या दानाचे पुण्य ते काय? जे देण्यामागे काही हेतू नसतो ते देवाला अर्पण केलेले दान निर्विकल्प म्हटले जाते. परंतु जे दान ते घेणाऱ्याला अंती दुःखदायक बनते ते असे निर्विकल्प दान नव्हे तर ते दान म्हणजे पाप जोडणे होय. इकडे देवाचे पूजन करणारा जो गरीब ब्राह्मण देवासाठी जमीन दान मिळाय म्हणून अत्यंत संतुष्ट झाला. परंतु पुढे काही काळानंतर भलतेच होऊन बसले. कृतिका नक्षत्राचा अतोनात पाऊस पडला आणि भयंकर नासधूस झाली. एकाएकी वीज पडली. ती सारीच इमारत कोसळून पडली. बेवारशी घराची जमीन तेवढी सुरक्षित राहिली आणि बाकी सर्व जळून खाक झाली. धनिकावरही घाला पडला. आपल्या पत्नीसही तो मरण पावला. डुबकी मरण पावली. असा हा तिघांचा शेवट झाला. पुढे हा धनिक मथुरा नगरीत एका गरीब ब्राह्मणाच्या घरी जन्मला आणि त्याची ती भाविक पत्नी पुजाऱ्याच्या घरी जन्मली. तिचे नाव गौरी ठेवले. डुबकीची तरा आणखीच वेगळी. ती शंकराच्या गुरवाच्या पोटी जन्मली. तिचे स्त्रीत्व जाऊन ती पुरुष होऊन जन्माला आली आणि त्याचे नाव चन्नबसाप्पा ठेवले. अशा प्रकारे त्या तिघांच्या अवस्थेत बदल झाला आणि त्यांनी केलेले कर्म फळ देण्यास उद्युक्त झाले. धनिकाचा पुनर्जन्म झाल्यावर त्याचे नाव वीरभद्र ठेवले. प्रारब्ध कर्माचे हेच रहस्य की भोगल्यावरच ते संपते. शंकराचा जो पुजारी होता तो मला भारी आवडत असे. नेहमी माझ्याकडे येऊन माझ्याबरोबर तो चिलीम पित असे.
मग आम्ही आनंदभरीत होऊन रात्रभर गोष्टी करीत असू. गौरी मोठी होऊन लग्नाला झाली. कधी कधी तिलाही तो बरोबर आणीत असे. तीही माझी भक्ती करीत असे. एके दिवशी पुजारी मला म्हणाला, बाबा, सगळी स्थळे धुंडून पाहिली पण कुठेही पोरीचे जमत नाही. स्थळे पाहता पाहता दमलो, सर्व प्रयत्न हरले. आता मी टेकीस आलो आहे. त्यावर मी त्याला धीर दिला. चिंता कशाला करतोस? तिचा होणारा पती वाट चालत येत आहे. तुझी मुलगी भाग्यवान आहे. ती मोठी पैसेवाली होईल. तिला शोधित आपल्या पावली तिचा नवरा मार्ग चालू लागला आहे. थोड्याच दिवसात तुझ्या घरी तो येईल आणि तुझी इच्छा पुरवील. तुझ्या म्हणण्याप्रमाणे तो गौरीचे पाणी ग्रहण करील. इकडे वीरभद्र घरी गरिबीची परिस्थिती असल्याने आई बाबांना धीर देऊन जो घर सोडून निघाला तो गावी गावी भिक्षाटन करीत, तर कधी मोलमजूर करीत. जे मिळेल ते खाऊन संतुष्ट राहून फिरत होता. फिरता फिरता दैवयोगाने पुजाराच्या घरी पोहोचला. अल्ला मियाची करणी अपूर्व आहे. सगळ्यांना तो आवडू लागला. असे होता होता त्याच्यावर पुजाराचा लोभ जडला आणि वाटले की गौरी त्याला द्यावी. नाडी गोत्र गण व योग जुळले आणि पुजाराला आनंद झाला. एक दिवशी वीरभद्राला घेऊन पुजारी आला आणि त्या समयी दोघांना एकत्र पाहून मलाही एकाएकी विचार सुचला. विचाराप्रमाणे लगेच उच्चार झाला आणि मी म्हणालो, सध्या लग्नाचा मुहूर्त असला तर आता याला लग्नात गौरी देऊन मोकळा हो. पुजाऱ्यानेही आपल्या पत्नीचा होकार घेऊन वीरभद्राला वर म्हणून निश्चित केला आणि विवाहाचा मुहूर्त पाहून योग्य तऱ्हेने विवाह लावून दिला. सर्व कार्यभाग संपल्यावर ते जोडपे संसारात कृतकृत्य होण्यासाठी माझा आशीर्वाद घेण्यासाठी माझ्या दर्शनाला आले आणि मीही मोठ्या आनंदाने आशीर्वाद दिला. वीरभद्राला आयते अन्न मिळू लागले आणि त्यामुळे सुखसंपन्न झालेला त्याचा चेहरा प्रसन्न दिसू लागला. तोही माझ्या भक्तीला लागला आणि थोड्याच दिवसात त्याचा संसार थाटला. परंतु पैसा अपुरा पडल्याने कंटाळा नाही असा भाग्याचा कोणी कधी भेटतो का? या पैशाचा मोठा जाचच असतो. थोरा मोठ्यांनाही त्याची छळवणूक असते. वीरभद्राला सुद्धा मधून मधून त्याची टंचाई भासू लागली. द्रव्याचा खेळ असाच असतो. वीरभद्र मला म्हणाला, बाबा, ही लग्नाची बेडी फार कठीण आहे. पैशा वाचून मी वैतागून जातो. काहीतरी उपाय मला सांगा, म्हणजे मला हा संसार झेपणे शक्य होईल. आता मी तुमच्याकडे लोटांगण घालतो. आता फसवणूक बरी नव्हे. तुम्हीच आमच्या या लग्नाला कारण आहात. मी त्याला पुष्कळ उपदेश करीत असे आणि प्रेमाने आशीर्वाद देत असे. अल्ला मालिक आहे. त्याला हे सर्व ठाऊक आहे. तोच हे संकट घालवी. वीरभद्राच्या मनातले जाणून त्याचे मनोरथ पूर्ण व्हावे म्हणून मी त्याला आश्वासन देत असे आणि त्याने मुळीच दुःखी होऊ नये असे मी सांगत असे. तुझा भाग्यकाळ जवळ आला आहे. उगाच फुकटची तळमळ करू नकोस. द्रव्य तुझ्या हातचा मळ होईल आणि त्याची तुझ्याकडे सुबत्ता होईल. तरी वीरभद्र म्हणतच राहिला, द्रव्याने माझी अवहेलना मांडली आहे. पत्नीचे आणा थांबत नाही. पुरेपुरे आता ही विटंबना नको. हा लग्नाचा मोठेपणा असो. पुढे आश्चर्य घडले. गौरीच्या ग्रहाचे कौतुक पहा. त्या खाऱ्या पाण्याच्या रेता जमिनीला भाव चढला. देवाची लीला अगाध आहे. एक खरेदीदार आला आणि 1,00,000 रुपये द्यायला तयार झाला. त्याने जागच्या जागी अर्धी रक्कम रोख दिली आणि अर्धी हप्त्यावर देण्याचे ठरविले. दरवर्षी व्याजासकट 2,000 रुपये देऊन 25 वर्षात उरलेले 50,000 रुपये फेडण्याचे ठरले. अशा प्रकारे 25 वर्षानंतर पैसे मिळून गौरीची भरपूर परतफेड होणार होती. ठराव सर्वांना पसंत पडला. परंतु चन्नबसाप्पा गुरव उभा राहिला आणि म्हणाला, शंकराला जो पैसा अर्पण झाला त्याचा पहिला मालक गुरव असतो. दरवर्षी मिळणाऱ्या व्याजापैकी अर्धे व्याज माझ्या गुरुवाच्या हिश्शापोटी मला मिळालेच पाहिजे. त्याशिवाय मला समाधान नाही. वीरभद्राप्पा त्याला काही देईना आणि चन्नबसाप्पा स्वस्त राहिना. दोघांची वादावादी जुंपली आणि ते दोघे माझ्याकडे आले. शंकर जमिनीला पूर्णपणे मालक आहे. ती दुसऱ्या कुणाच्या कामी पडता येणार नाही. उगाच लोभाच्या भानगडीत पडू नका असे मी त्या दोघांनाही सांगितले. शंकरला जी जमीन अर्पण केली तिचीच ही किंमत झाली आहे. गौरीशिवाय जो कोणी या रकमेची अपेक्षा करतील ते उपाशी मरतील. देवाजीच्या आज्ञेशिवाय या पैशाला कोणी शिवेल तो देवाच्या रागाला कारण होईल. ही देवाची संपूर्ण मालमत्ता आहे. ज्या जमिनीवर पुजाऱ्याची मालकी होती आणि जिच्याशी गौरीचे वारसपणाचे नाते होते तेथे परक्याचे काय चालणार? गौरीचे आपल्या हक्काचे हे धन आहे असे म्हणून मी त्या दोघांना समजाविले. गौरीची मालकी लक्षात घेऊन तिच्या अनुमतीने वागलात तर कृतार्थ व्हाल आणि तिच्या इच्छेबाहेर वागलात तर देव राजी होणार नाही. वीरभद्राला स्वतंत्र व्यवहार करण्याचा अधिकार नाही असा मी माझा विचार स्पष्टपणे तेथे सांगितला. तरीही वीरभद्र रागावला आणि त्याने माझ्यावर शिव्यांची लाखोली वाहिली. तो म्हणाला, तुमच्या मनात माझ्या पत्नीची मालकी स्थापून सर्व रक्कम स्वतः गिळकृत करून आपले हित साधून स्वस्थ बसायचे आहे. त्याचे हे शब्द ऐकून मी जागच्या जागी स्तब्ध झालो.
आणि मनात म्हणालो, अल्लाम्याची करणी अगाध आहे, उगाच आपण खेद का करावा. वीरभद्राप्पा मला असे बोलला आणि घरी जाऊन बायकोवर रागाने चरफडला. म्हणून ती दुपारी दर्शनाला येऊन मला विनवू लागली, बाबा, कोणाच्याही बोलण्यावर लक्ष देऊन माझ्यावर अवकृपा करू नका. मी पदर पसरते, या कन्येवर लोप असू द्या. असे तिचे शब्द ऐकून मी तिला पूर्ण आश्वासन दिले. 7 समुद्र तुला कृपेने बहाल करीन, तू दुःखी होऊ नकोस. त्याच रात्री झोपेत असताना गौरेबाईला दृष्टांत झाला. शंकराने स्वप्नात येऊन तिला काय सांगितले ती गोष्ट ऐकावी. पहा, हा सर्व पैसा तुझा आहे, तू काही कोणाला देऊ नकोस. त्याची व्यवस्था सुद्धा तो सदा टिकून राहील अशी मी सांगतो तशी कर. देवळाकरता जो जो पैसा चन्नबसाप्पा सांगेल तसा खर्च करण्याचा नियम ठेवावा. त्याचा मला विश्वास आहे. इतर कार्याकरता पैशाची अव्यवस्था होऊ नये म्हणून मशिदीतील बाबांना विचारल्याशिवाय काही कारभार करू नये. गौरूबाईंनी तो दृष्टांत मला सविस्तरपणे कथन केला. ती सुद्धा तो दृष्टांत मानण्यासाठी योग्य तो सल्ला दिला. मुद्दल तुझे तूच घे. चन्नबसाप्पाला व्याजाचा अर्धा भाग नेहमी देत राहा. वीरभद्राप्पाचा यात काही संबंध नाही. आम्ही असे बोलत असताना ते दोघेही भांडत तेथे आले. एकमेकांनी शांत व्हावे म्हणून मी पुष्कळ उपाय केले. गौराईला शंकराचा झालेला तो दृष्टांत त्या दोघांना मी संपूर्ण सांगितला. पण तो ऐकून वीरभद्र उन्मत्त झाला. प्रतिपक्षावर याने अथेच्छ शिव्यांचा मारा केला आणि भलते सलते शब्दही बोलला. ते ऐकून दुसरा भीतीने घाबरून गेला. वीरभद्राला उन्मत्तवाद झाला आणि शिव्या शापांची तोंडाने बडबड करीत, सापडशील तेथे तुझा मी घात करीन असे म्हणू लागला. चन्नबसाप्पाकडे पाहून वीरभद्राप्पा वेडापिसा होऊन म्हणाला, मी तुझे तुकडे करीन, सगळाच खाऊन गिळून टाकीन. चन्नबसाप्पा फार घाबरला आणि माझे पाय घट्ट धरून मला या संकटातून सोडवा असे म्हणाला. मी त्याला अभय दिले आणि त्या दीन चन्नबसाप्पाला धीर देऊन मी म्हणालो की वीरभद्राप्पाच्या हातून तुला मी मरू देणार नाही. असो, पुढे वाद होऊन वीरभद्राप्पा मरण पावला आणि सापाच्या योनीत जन्मला. त्याच्या शरीराचे असे रूपांतर झाले. चन्नबसाप्पाला दहशत बसली आणि त्यातच त्याचा अंत झाला. तो बेडकाच्या योनीत जन्म पावला. असे त्यांचे चरित्र घडले. पूर्वजन्मीच्या वैरापायी वीरभद्र सापापोटी जन्माला आला आणि बेडूकरूपी बसाप्पाच्या पाठी लागून शेवटी त्याने त्याला धरला. सर्परूपी भद्राप्पाच्या तोंडात पडलेल्या बेडकरूपी दीन बसाप्पाचे करुण शब्द ऐकून माझे मन हेलावले. पूर्वी दिलेले वचन आठवून चन्नबसाप्पाला सापाच्या तोंडातून मुक्त करून मी माझा शब्द पाळला. अल्लाह आपल्या भक्तांसाठी संकट समय धावून येत असतो. त्यानेच मला तेथे पाठवून भक्तांचे रक्षण केले. याचा प्रत्यक्ष अनुभवच आला. वीरभद्राला हाकलून लावले आणि चन्नबसाप्पाला संकटातून वाचवले. खरेच ही सर्व देवाची लीला आहे. असो, आता चिलीमभर ती पिऊन मी आपल्या घरी जाईन. तूही आपल्या गावी परत जा. माझ्या नामाकडे लक्ष असू दे. असे म्हणून मी चिलीम प्यालो. सत्संगाचे सौख्य लाभले. फिरत फिरत परत आलो आणि मनात अत्यंत समाधान पावलो. सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा श्री साई मुखश्रुत कथा कथनम नावाचा 47वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र कल्याण असो.